मोबाईल गेमिंगच्या नादात 3 बहिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडली आहे। ऑनलाईन गेमिंगच्या धोक्यांचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पालकांचं मुलांकडे लक्ष आहे का असा सवालही या घटनेच्या निमित्तानं विचारला जातोय। 9व्या मजल्यावरून उडी मारून 3 बहिणींची आत्महत्या। टास्क बेस्ड कोरियन गेमनं घेतला तिघींचा जीव। गाझियाबादच्या घटनेनं ऑनलाईन गेमिंग पुन्हा चर्चेत। पालकांनो, तुमचं मुलांकडे लक्ष आहे का? गाझियाबादच्या याच भारत सिटी टॉवर मध्ये 9व्या मजल्यावरून उडी मारत 3 बहिणींनी आत्महत्या केली आहे। निशिका, प्राची आणि पाखी अशी या तिन्ही बहिणींची नावं असून त्यांचं वय 12 ते 16 सालापर्यंत होतं। या तिन्ही मुलींच्या पित्याचं नाव चेतन असून त्यांनी 2 लग्न केली होती। गाझियाबादच्या या टॉवर मध्ये 3 खोल्यांच्या फ्लॅट मध्ये चेतन, त्यांच्या 2 पत्नी आणि एकूण 4 मुलं राहत होती। त्या घरातील एका खोलीत या तिन्ही मुलींचा वावर कायम असे। तिन्ही बहिणींना गेल्या 3 वर्षांपासून ऑनलाईन गेमिंगची सवय। तिन्ही बहिणी एकत्र कोरियन लव्ह गेम सतत खेळत असत। गेल्या 2 वर्षांपासून ऑनलाईन गेमिंगसाठी शाळाही सोडली। 14 वर्षांची प्राची या गेम मध्ये डेथ कमांडरच्या भूमिकेत असे। प्राची तिच्या दोन्ही बहिणींना टास्क देत होती, इतर दोघी तिचं ऐकत असत। घरात आई वडिलांशी आणि शेजाऱ्यांशीही बोलत नसत। कोरियात जाण्याची तिन्ही बहिणींची होती इच्छा। तिन्ही बहिणी सातत्यानं एकत्र राहायच्या। वडिलांनी गेम खेळण्यास मनाई केल्यानंतर या तिघींनी मंगळवारी मध्यरात्री त्यांच्या खोलीच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली। आत्महत्येच्या आधी त्यांनी एक डायरी रूम मध्ये ठेवली आहे। त्यात सुसाईड नोट लिहिली आहे। सॉरी पप्पा, आम्ही गेम सोडू शकत नाही। कोरियन गेम आमचं जगणं आहे, सारं काही आहे। आता तुम्हाला कळेल की आमचं या गेमवर किती प्रेम आहे। तिन्ही मुलींच्या एकत्र जाण्याचा मोठा धक्का कुटुंबाला बसलाय। तिन्ही मुलींच्या आत्महत्येनंतर मुलींचे पिता चेतन यांनी पालकांनी मुलांना मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळायला देऊ नका असं आवाहन केलंय। मैंने कहा था पापा सॉरी, हम कोरिया नहीं छोड़ सकते। कोरिया हमारी जिंदगी है, कोरिया हमारी जान है और आप हमें नहीं छोड़ा सकते। आई एम सॉरी, हम जान दे रहे हैं बस। और सुसाइड नोट मैंने अभी देखा जस्ट उनके पास। बहुत बुरा हुआ ऐसे किसी बच्चे के साथ ना हो। मैं कहूँगा सब बच्चे अपने गेम खेलना छोड़े। सब कोई भी माँ बाप अपने बच्चों को गेम ना खेलने दें बस। यही रिकॉर्ड होता तो मैं गेम खेलने नहीं देता, बताता हूँ। इतने तो नॉलेज हमें भी है गेमों की, सारी चीज़ों की। हमें पता ही था वो गेम में, हमें तो आज फॉरेन सिटी से पता लगा वो गेम में थे। हम तो सोच रहे कोई खेल खेल रहे, चलो कोई बात नहीं। मध्यरात्री खोली आतून बंद करून या तिन्ही मुलींनी आत्महत्या केली। सोसायटीतील लोकांच्या आवाजानं आई वडिलांना जाग आली। त्यांनी दरवाजा तोडला, मात्र खोलीत कुणीच नव्हतं। त्यानंतर या तिघींना रुग्णालयात नेण्यात आलं। तिथं त्यांना मृत घोषित केलं। कोरियन कल्चर है उससे ज़्यादा प्रभावित थी और जब उनको इससे रोका गया तो वो उससे परेशान थी। जब उनको इसी वजह से उन्होंने ये स्टेप उठाया है। मौके पर पहुंचकर जांच की गई तो मौके पर 3 बच्चियां क्रमशः निशिका उम्र लगभग 16 वर्ष, प्राची उम्र लगभग 14 वर्ष, पाखी उम्र लगभग 12 वर्ष, पुत्रियां चेतन कुमार सन ऑफ गौरी शंकर की भूतल पर गिरने के कारण मृत्यु हो गई है। ऑनलाइन गेमिंग एक समथिंग कोरियन गेम करके और चलता था, जो उसमें कुछ टास्क उनको दिया जाता था, तो उसी टास्क के कारण उन्होंने शायद जो भी दिया उनके सुसाइड का ये। या तिन्ही बहिणींच्या आत्महत्येनं कोरियन लव्ह गेम चर्चेत आलाय। इंटरनेटवर ऑनलाईन चॅट सिस्टम, कोरियन सांगून गेमवर करण्यात येतं संभाषण, सोशल मीडिया आणि मेसेजिंग मधून प्रसार। गेम मध्ये प्राथमिक पातळीवर मैत्री आणि प्रेमाचे संदेश। सुरुवातीला सोपे टास्क देण्यात येतात, पुढे मोठे टास्क आणि मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न। ऐकलं नाही तर धमक्या आणि खेळणारी व्यक्ती तणावात। अशा गेमिंग मधून खेळणाऱ्या मुला-मुलीवर संमोहन करण्यात येत असल्याचंही तज्ञ सांगतायत। यातूनच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत मजल जातीये।
त्यामुळेच पालकांनी आपली मुलं काय गेम खेळतात याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होते. याच्यामध्ये क्रिमिनल्स जे आहेत ते सर्वप्रथम कम्युनिकेशन्स वाढवतात, विश्वास संपादन करतात आणि त्याच्यानंतर जे आहे ते एक छोट्या प्रकारचे टास्क देत जातात. एकदा का ते टास्क करायला लागले, टोटली इन्व्हॉल्व झाले, संमोहन आणि मानसशास्त्राचा यूज हॅकर्स क्रिमिनल्स करतात. ते जेव्हा ते त्यांच्या कन्फर्म लक्षात येतं तेव्हा ते सायबर मर्डर्सच्या पाथकडे जातात आणि जो त्यांचा पीडित आहे त्याला कुठलंही सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त करतात. सो अशा मेथड ज्या आहेत या डिजिटल टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून जे आहे ते आजकाल केल्या जात आहेत. यापूर्वीही ब्लू व्हेल या गेममुळे अनेक मुलांनी आपले प्राण गमावले होते. 2017 साली या सुसाईड गेमवर देशात बंदी घालण्यात आली. या बंदीनंतरही कोरियन लव्ह गेम सारखे ऑनलाईन गेम उपलब्ध असल्याचं दिसतंय. त्यामुळे अशा टोकाच्या घटना रोखण्यासाठी मुलांशी संवाद राखण्याची आणि त्यांच्या मोबाईल आणि गेमिंगवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.